सामाजिक क्षेत्रात गेली 40 वर्ष माननीय आमदार भरत शेटजी गोगावले साहेब यांच्याबरोबर काम करते. आमचं नातं बहीण भावाचं आहे. आदरणीय आमदार साहेबांचा आज विजयाचा गुलाल आम्ही तयार ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की मी ज्या क्षेत्रात वावरते त्या क्षेत्रातील सर्व आमच्या बौद्ध समाजाच्या महिला आघाडी, या महिला आघाडीचा पूर्ण पाठिंबा माननीय भरत शेटजी गोगावले यांना याच्यासाठी देत आहोत. आणि सर्व समाजाकडून, समाजाचं कुणी भांडवल करू नये, कारण समाज हा सुज्ञ आहे. काही लोक म्हणतात की 70% समाज आमच्या पाठीशी आहे, परंतु मी सांगते की 99% बौद्ध समाज आणि आमच्या संगाती असणारा इतर समाज आम्ही घेऊन शेटला पाठिंबा देणार आहोत. आणि सर्वात माणसातला माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे. उगाच कुणाला तरी निवडून द्यायचा नाही, पण गोरगरिबाचा कैवारी म्हणून सर्वात 288 आमदारापैकी सर्वात जास्त आणि स्वस्त आमदार असतील तर ते भरत शेट. याच्यासाठी आमचा सर्व बौद्ध समाजाचा भरत शेट यांना आम्ही पाठिंबा देत आहोत. दुसरी गोष्ट राहिली अशी की ज्या घरामध्ये जात धर्म असा नाही, कुठल्या जाती धर्माचा माणूस आला तरी भरत शेट यांच्या घरी कधीही जात धर्म भेदभाव नाही. म्हणून आम्हाला तो माणूस पाहिजे, म्हणून आम्हाला ते आमदार पाहिजे. आणि याच्यासाठी कितीही आमच्या समाजातील काही 4 डोकल्याने उड्या मारल्या की आमच्या पाठीमागं 70% आहे, मग आम्ही म्हणतोय 99%, म्हणजे टक्केवारी तर किती. मग आमची 99% आम्ही भरत शेटच्या पाठीमागं आहोत. आणि जे लागणारं सहकार्य, जे आम्हाला आतोनात करायचा असेल प्रयत्न, तेवढा आम्ही करून शेटना जास्तीत जास्त आमच्या समाजाकडून लीड कसं मिळेल याच्या प्रयत्नात राहून आम्ही रात्रंदिवस हा शेटना निवडून आणण्याचा. आणि जी लाडकी बहीण योजना आहे, जी लाडकी बहीण प्रत्येक महिलेवर आज उपकार आहेत. माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या आमदारांनी 3600 कोटी रुपये फक्त महाड तालुक्यासाठी आणलेत. याची ज्याला जाणीव असेल तोच ते काम करेल आणि खऱ्या अर्थाने शेटना पाठिंबा देईल. आणि आम्हाला कुठल्याही क्षणी, कधीही रात्री 12 वाजता गेलो, 1 वाजता गेलो तरी, जसं शनी शिंगणापूरला घराला दरवाजे नाहीत, तसं भरत शेट यांच्या ढालकाठी या घराला दरवाजा नाही. त्या दरवाजातून कधीही कुणालाही प्रवेश मिळतो आणि कधीही माणुसकीचं जतन केलं जातं. 20 मार्च चौदार सत्याग्रह दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पोलिसांची जी मानवंदना दिली, एवढ्या वर्ष झाली, मी गेली 40 वर्ष कुणीही मानवंदना दिली नाही. या समाजाला कुणीही विचारलं नाही. आणि गटातटात विखुरला गेलेला समाज आज एकत्र झालेला आहे. परंतु ही मानवंदना जर सुरू केली असेल कुणी, तर भरत शेट गोगावले आमदार साहेब यांनी याच्यासाठी सर्व बौद्ध समाजाचा लागलं तो आम्ही हे सर्व माझे बंधू जे बसलेले आहेत, ते कोणी सरपंच आहेत, कोणी उपसरपंच आहेत, कोणी तालुका अध्यक्ष आहेत आणि सर्व शिक्षित आहेत. आणि आम्ही खरोखर, मी तरी यांच्यासोबत रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करून जास्तीत जास्त लीड देण्याचं आमच्या समाजातून काम करू आणि आमच्या शेटला आम्ही निवडून आणू, एवढंच मी सांगते. आणि जलशुद्धीकरणाचा मुद्दा जो उपस्थित काही आमच्या समाजातल्या महाराष्ट्र शासनाच्या निवृत्त घर बसलेल्या कार्यकर्त्यांनी केला, तो मुद्दा जो आहे त्याचा धचा मागच्या काळामध्ये बनवला गेला. आणि तो मुद्दा खरा असा आहे की महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचा पाण्याचा जो कार्यक्रम होता, त्याला आपण जलपूजनाचा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम होता. या महाड तालुक्याचे जे विद्यमान आमदार भरत शेट गोगावले आहेत, ते स्वाभाविकच आहे की साधे आणि मनमोकळेपणाचे आमदार आहेत. महाराष्ट्र शासनाचा जलपूजनाचा कार्यक्रम, जलसंपदा विभागाचा, त्यांना असं त्यावेळेला वाटलं गेलं की महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी
पवित्र चवदार तळ्याचा या ठिकाणी सत्याग्रह केलेला आहे आणि फार मोठी सामाजिक क्रांती केलेली आहे आणि हा जलपूजनाचा कार्यक्रम आहे तो कुठल्या तरी पाण्याचं पूजन करून तलावाच्या पाण्याचं पूजन करून या ठिकाणी त्या कार्यक्रमाला सुरुवात करायला लागते. असा प्रोसिजर महाराष्ट्र शासनाचा असल्यामुळं पवित्र चवदार तळ्याच्या तिथून या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात करावी असं आमदार साहेबांच्या डोक्यात आल्याच्या नंतर महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र हाताने पवित्र स्पर्श त्या पाण्याला झालेला आहे, तिथून सुरुवात करावी अशा प्रकारचा उदात्त हेतू आमदार साहेबांनी मनाशी बाळगून खऱ्या अर्थानं तो कार्यक्रम त्या ठिकाणी केला गेला. पण आजचे जे लोक उबाटा गटाला समर्थन देऊन उबाटा गटाच्या डोक्यातला विचार या ठिकाणी ऐकून जे बोलत आहेत तो त्यावेळेला त्या विषयाचा धचा मा करून समाजातल्या लोकांची आजच्या घडीला जशी डोकी भडकवली जात आहेत की बाबासाहेबांचं संविधान बदलणार आणि खोटं मतदान खोटा प्रचार करून आमच्या लोकांची मतं घेतलेली आहे, तसं त्यावेळेला आमच्या लोकांची डोकी भडकवली आणि आमच्या लोकांना तो विषय वाढवण्यासाठी प्रवृत्त केलं.